Hello dear students, this is Akshata Kirpekar and I welcome you to my YouTube channel. In this fifth part of the chapter Laws of Motion, we are going to study how to plot different types of graphs and how to avoid mistakes while plotting graphs. Okay, so today we are going to study two types of graphs. One is distance time graph for uniform motion and the other is distance time graph for non-uniform motion. Okay, so let us see these graphs one by one. The first one is distance time graph for uniform motion. Now what is uniform motion? It is the motion when an object covers equal distances in equal time. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल तर त्याची मोशन युनिफॉर्म असते. ओके, आता इथे आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत आणि त्या एक्झाम्पलचा यूज करून ग्राफ कसा प्लॉट करायचा ते आपण बघूया. सो हियर वन टेबल हॅज बीन गिवन अँड इन दॅट टेबल they have given a distance covered by a car in fixed time intervals. टाईम आणि डिस्टन्स हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की टाईम इंटरवल्स पण इक्वल आहेत आणि डिस्टन्सचे इंटरवल्स पण इक्वल आहेत. सो या पद्धतीचा ग्राफ प्लॉट करणं हे कंपॅरेटिव्हली इझियर असतं कारण आपल्याला इथे खूपसे काही चेंजेस करायचे नाही आहेत. ज्या व्हॅल्यूज आपल्याला दिल्या आहेत त्या ॲज इट इज आपण ग्राफमध्ये पुट करणार आहोत. सो बघूयात आता आपण ग्राफ कसा प्लॉट करायचा. हियर एक्स ॲक्सिसवरती आपल्याला घ्यायचं आहे टाईम आणि वाय ॲक्सिसवरती घ्यायचं आहे डिस्टन्स. ओके, सो हियर इज द ग्राफ. मी तुम्हाला जस्ट एक्सप्लेन करते हा ग्राफ कसा पद्धतीनं तुम्ही प्लॉट करणार आहात. तुम्ही देखील हा ग्राफ प्लॉट करायची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं इक्वल टाईम आणि इक्वल डिस्टन्स आहे. सो हा ग्राफ प्लॉट करताना आपण ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या ॲज इट इज घेणार आहोत. वी आर नॉट गोइंग टू चेंज द व्हॅल्यूज. ओके, सो एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस मी प्लॉट करून घेतले. त्या दोघांचा इंटरसेक्टिंग पॉईंट जो आहे त्याला मी 0 किंवा पॉईंट ऑफ ओरिजिन म्हटलं. आपण सगळे डिस्टन्सेस मोजायला त्या ओ किंवा 0 पासून स्टार्ट करणार आहोत. ओके, सो दिल्याप्रमाणे मी एक्स ॲक्सिस काढला, वाय ॲक्सिस काढला. एक्स ॲक्सिसवरती मी टाईम घेतलं, वाय ॲक्सिसवरती डिस्टन्स घेतलं. ओके, आता व्हॅल्यूज बघा 10, 20, 30, 40 असा टाईम इंटरवल आपल्याला त्यांनी दिला आहे. सो मी तो टाईम इंटरवल इक्वल आहे सो ॲज इट इज प्लेस केला. डिस्टन्स पण इक्वल आहे सो ते देखील मी ॲज इट इज प्लेस केलं. आता ॲक्च्युली इथे आपण 15, 30, 45 अशा प्रकारची डिस्टन्स आपल्याला दिलेली आहेत. पण 15, 13, 45 असं देखील तुम्ही करू शकता प्लॉट. बट कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा इथे प्लॉट करण्यासाठी आपल्याला 20, 40, 60 किंवा तुम्ही 10, 20, 40, 60 असं जरी घेतलं तरी देखील चालतं. शक्यतो हे टाईम इंटरवल्स हे इक्वल इंटरवलनी तुम्ही घेणं एक्सपेक्टेड आहे. सो इथे मी काय केलं, आयदर इन्स्टेड ऑफ प्लॉटिंग 15, 30, 45 इथे आपण घेतल्या डायरेक्ट व्हॅल्यूज ॲज 20, 40, 60, 80 एटसेट्रा. ओके, आता इथे बघा स्केल काय आहे. इथे हमखास मुलं चुकतात की कोणत्याही ग्राफची स्केल मेजर करताना कशा पद्धतीनं करायची हे त्यांना कळत नाही आणि चुकीची स्केल लिहिली जाते किंवा स्केलच लिहायचं विसरतात आणि मग तिथं तुमचे मार्क्स जातात. सो कोणत्याही ग्राफची सुरुवात करताना तुमच्या डोक्यात त्या ग्राफची स्केल फिक्स असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण हा जो एक स्क्वेअर असतो ग्राफमधला तर तो स्क्वेअर हा 1 सेंटीमीटरचं डिस्टन्स रिप्रेझेंट करतो किंवा 1 सेंटीमीटर आहे. ओके, आता एक्स ॲक्सिसवरती आपण जो पहिला पॉईंट घेतला आहे तो 10चा घेतलेला आहे, 10 सेकंदचा. सो ह्यातल्या प्रत्येक लाईनची जी व्हॅल्यू आहे ती 1 सेकंद झाली. ऑन एक्स ॲक्सिस एव्हरी सिंगल लाईन रिप्रेझेंट्स 1 सेकंद. बट इन केस ऑफ वाय ॲक्सिस एव्हरी सिंगल लाईन रिप्रेझेंट्स 2 मीटर. सो 0 पासूनची जी पहिली लाईन आहे वाय ॲक्सिसवरची तिची व्हॅल्यू झाली 2 मीटर. 2-2ने हा डिफरन्स वाढत जातो. ओके, सो ह्या पद्धतीनं आपण इथे स्केल प्लॉट केली. दॅट इज एक्स ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेकंड आणि वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मीटर. एक लाईनची व्हॅल्यू एक्स ॲक्सिसवरती 1 सेकंड आणि एक लाईनची व्हॅल्यू वाय ॲक्सिसवरती 2 मीटर अशी आहे. आता आपण पॉईंट्स प्लॉट करूयात. पॉईंट्स प्लॉट करताना
सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही आता हे डिस्टन्स तर तुमच्या डोक्यात आलेत, तुमची पेन्सिल देखील शार्पन्ड असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे पॉईंट्स ॲक्युरेट येतात आणि ग्राफमध्ये तुमचा चुका होत नाही. सो पॉइंटेड पेन्सिलचा यूज करून अगदी टू द पॉईंट, अप टू द मार्क तुम्ही हे पॉईंट्स प्लॉट करणं हे खूप नेसेसरी आहे ॲक्युरेट ग्राफ येण्यासाठी. आता जशा व्हॅल्यूज आपल्याला सांगत गेलेत त्या पद्धतीने आपण 1 बाय 1 पॉईंट्स जे आहेत ते प्लॉट करूया. पहिला पॉईंट दिलेला आहे 0 0, टाईम पण 0, डिस्टन्स पण 0. सो 0च्या पॉईंटला मी पहिला पॉईंट ड्रॉ केला. देन 10 सेकंड टाईम दिलेला आहे, तेव्हा डिस्टन्स किती दिलं आहे 15 मीटर. सो फर्स्ट पॉईंट मी 10 सेकंडवरती घेतला. 10 सेकंद असताना डिस्टन्स मला दिले त्यांनी 15 मीटर. आता 15 मीटर कुठं येणार तर बघा एक्झॅक्ट 15 मीटर इथं दिसणार नाही तुम्हाला, कारण एका लाईनची व्हॅल्यू 2 मीटर आहे, बरोबर. सो मिडल जी डार्क लाईन आहे 20 आणि 0च्या मध्ये एक डार्क लाईन दिसते, ती डार्क लाईन 10 मीटर रिप्रेझेंट करते. त्याच्या पुढची एक लाईन जी आहे ती 12 मीटर, त्याच्या पुढची लाईन 14 मीटर आणि त्याच्या पुढची लाईन 16 मीटरचं डिस्टन्स हे रिप्रेझेंट करते. सो आपण जो 15 मीटरचा ग्राफ आहे किंवा जो पॉईंट आहे तो 16 मीटरवरती घेऊन तिथे छोटासा आपण एक डॉट काढला आणि त्याच्या भोवतीने एक सर्कल ड्रॉ केलं की जो पॉईंट आपल्याला पुढे ओळखता आला पाहिजे यासाठी. 20 सेकंडला काय टाईम असताना डिस्टन्स काय दिलेला आहे बघा, तर दिलेला आहे 30 मीटर. आता 30 कुठं आहे, इन बिटवीन 20 अँड 40. 20 आणि 40च्या मधली जी डार्क लाईन आहे तिथे आहे 30 मीटर. 30 सेकंद असताना तुम्हाला डिस्टन्स दिलेला आहे 45 मीटर. अगेन 45 म्हणजे 40च्या पुढची एक लाईन 42, त्याच्या पुढची एक लाईन 44, त्याच्या पुढची एक लाईन 46 आहे. सो आपण 46 ह्या पॉईंटला 45 असं कन्सिडर करून ग्राफ हा प्लॉट करणार आहोत. ओके, सो ह्या पद्धतीनं सगळे पॉईंट्स आपण प्लॉट करून घेतले, त्याला सर्कल केले. आता आपल्याला हे सगळे पॉईंट्स एक लाईनमध्ये दिसत आहेत, ही युनिफॉर्म मोशन आहे ना, सो हे सगळे पॉईंट्स जे असतात ते एका लाईनमध्ये असतात. स्केल घ्या, स्केल घेतल्यानंतर 0 पासून जो आपला लास्ट पॉईंट आहे तिथंपर्यंत एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची की ज्याच्यामध्ये सगळे पॉईंट्स एक लाईनमध्ये तुम्हाला दिसतील. आता हे झाला आपला ग्राफ रेडी. आता काय करायचं, ह्या ग्राफचा जो स्लोप आहे तो जर डिसाईड करायचा असेल, ओके, ही जी लाईन आपल्याला मिळालेली आहे त्या लाईनचा यूज करून आपण स्लोप देखील फाइंड आउट करू शकतो. कोणतेही 2 पॉईंट्स जोडायचे, एक्स ॲक्सिसवरून वरती घ्यायचे आणि वाय ॲक्सिसला आडवे हॉरिझॉन्टली घेऊन आपण 2 पॉईंट्स जेव्हा ड्रॉ करतो तर तेव्हा हा ग्राफचा आपल्याला स्लोप देखील काढता येतो की जो डिस्टन्स अपॉन टाईम इंडिकेट करतो. आणि डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे स्पीड, आणि म्हणून ह्या डिस्टन्स अपॉन टाईमचा यूज करून आपण ह्या ग्राफचा यूज करून कोणत्याही ऑब्जेक्टचा स्पीड हा फाइंड आउट करू शकतो. ओके, सो दिस इज द डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन असताना जसे दिलेत तुम्ही ॲज इट इज 15, 30, 45 असे देखील पॉईंट्स प्लॉट करू शकता. इथे त्यांनी दाखवलंय जसं 20, 40, 60 तसं न करता तुम्ही आहे तसंच डिस्टन्स देखील प्लॉट करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आलं लक्षात. आता नेक्स्ट पॉईंट बघू, दॅट इज डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. आता नॉन युनिफॉर्म मोशन कशाला म्हणायचं, तर एखादा ऑब्जेक्ट इक्वल टाईममध्ये अनइक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल तर इट इज हॅविंग नॉन युनिफॉर्म मोशन. आता त्याचं देखील आपण एक एक्झाम्पल बघू आणि ग्राफ कसा प्लॉट करायचा ते बघूया. ओके, हा जो ग्राफ असतो तो युनिफॉर्म मोशनच्या ग्राफपेक्षा थोडासा वेगळा असणार आहे. युनिफॉर्म मोशनमध्ये आपल्याला स्ट्रेट लाईन मिळालेली होती, इथे मात्र स्ट्रेट लाईन मिळत नाही. मग बघू आपण कशा पद्धतीची लाईन इथे मिळते इन केस ऑफ नॉन युनिफॉर्म मोशन. आता इथे काय दिलेलं आहे, एका बसनं कव्हर केलेलं डिस्टन्स दिलेलं आहे ह्या चार्टमध्ये, की जिथे टाईम आणि डिस्टन्स हे परत मगासारखं सेम सेकंद आणि मीटरमध्ये दिलं आहे. टाईम इंटरवल जर तुम्ही बघितलेत तर इट इज इक्वल इंटरवल्स, बट डिस्टन्स मात्र अनइक्वल इंटरवलमध्ये आहे. सो ही नॉन युनिफॉर्म मोशन झाली, हे तर क्लिअर झालं. बरेचदा आपल्याला एक्झाममध्ये युनिफॉर्म मोशन आहे की नॉन युनिफॉर्म मोशन आहे हे सांगत नाहीत. अशा पद्धतीचा फक्त चार्ट देतात, टेबल देतात आणि ह्या टेबलचा यूज करून ग्राफ प्लॉट करा
असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला आधी ओळखता आलं पाहिजे की ही युनिफॉर्म मोशन आहे की नॉन युनिफॉर्म. कसं ओळखाल? तर इक्वल टाईम आणि इक्वल डिस्टन्स असेल तर ती युनिफॉर्म मोशन, आणि इक्वल टाईम आणि अनइक्वल डिस्टन्स असेल तर ती नॉन युनिफॉर्म मोशन आहे. आलं लक्षात? ओके, आता इथे बघू काय करायला सांगितलेलं आहे. इथे परत ग्राफ ड्रॉ करताना एक्स ॲक्सिसवरती टाईम घ्यायचा आहे आणि वाय ॲक्सिसवरती डिस्टन्स घ्यायचा आहे. आणि ह्याच्यावरती एक प्रश्न देखील विचारलेला आहे की डज द ग्राफ शो अ डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी बिटवीन डिस्टन्स अँड टाईम. टाईम जसा जसा वाढत जातोय इक्वली तसं डिस्टन्स पण इक्वली वाढत जातं का, हे ह्या ग्राफचा यूज करून तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ग्राफ तुम्ही पण प्लॉट करणार आहात आणि तुम्ही हे फाइंड आउट करा की जसा जसा टाईम इक्वली वाढत जातोय तसं तसं डिस्टन्स पण इक्वली वाढत जाते का. ओके, आता इथे हा दुसरा ग्राफ आहे नॉन युनिफॉर्म मोशनसाठीचा. डिस्टन्स डिफरंट दिसतंय तुम्हाला इथे. टाईम मात्र सेम इक्वल इंटरवल असल्यामुळे आपण टाईम ॲज इट इज घेऊ शकतो इथे 5, 10, 15, 20 अशा पद्धतीने. पण डिस्टन्स आपल्याला ह्या पद्धतीने ॲज इट इज घेता येणार नाहीत. जर तसं तुम्ही ॲज इट इज घेतलं तर तुमचा ग्राफ हा परत स्ट्रेट लाईन येणार आहे. बरेचदा स्टुडंट्सचा इथं गोंधळ होतो बघा. जसं आपण युनिफॉर्म मोशनमध्ये केलं तसं स्टुडंट्स नॉन युनिफॉर्म मोशनसाठी पण करू शकतात आणि तिथे तुम्हाला ग्राफ जरी सगळा व्यवस्थित प्लॉट केला तरी 0 मार्क्स मिळणार आहेत. का बरं? कारण अनइक्वल व्हॅल्यूज तुम्ही इक्वली प्लेस करायचं ट्राय केलं आहे. सो इन केस ऑफ नॉन युनिफॉर्म मोशन ग्राफ्स प्लॉट करताना ह्या अनइक्वल व्हॅल्यूज तुम्हाला ॲज इट इज घेता येणार नाहीत. त्यासाठी तुम्ही एक ठराविक इंटरव्हल आधी ठरवून घ्यायचं की ज्याच्या थ्रू तुम्ही इथे व्हॅल्यूज पुट करू शकता. मग आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज मला इथं ग्राफवरती दाखवण्यासाठी इथे इंटरव्हल घेतलेत मी 10, 20, 30, 40, 50, 60 असे, आणि मग त्याच्यामध्ये मी ह्या व्हॅल्यूज दाखवणार आहे. आता स्केल परत आली. सगळ्यात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे ग्राफचा तो स्केल आहे. एक्स ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर म्हणजे 5 सेकंद आहे आणि वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मीटर आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे अगेन एक लाईनची व्हॅल्यू जी आहे वाय ॲक्सिसची ती 1 मीटरची झाली. ओके, आता ह्या पद्धतीनं आपण परत 1 by 1 पॉईंट्स प्लॉट कसे करायचे बघू. 0 टाईम आहे, डिस्टन्स पण 0 आहे. टाईम 5 सेकंद असताना डिस्टन्स 7 आहे, 7 मीटर. आता 7 मीटर ह्या ग्राफमध्ये कुठे येणार? तर 7th लाईन जी आहे, कारण एका लाईनची व्हॅल्यू वाय ॲक्सिसवरती 1 मीटर आहे. सो 7 जो मीटर आहे तो 7th लाईन म्हणजे मधली जी डार्क 0 आणि 10च्या मधली जी डार्क लाईन आहे ती 5 आहे. त्याच्या पुढची एक लाईन 6 आणि त्याच्या पुढची एक लाईन 7. सो 7 मीटर हा जिथे येईल तिथे मी पॉईंट माझा प्लॉट केला. 10 सेकंड जो टाईम आहे त्या 10 सेकंडला 12 मीटर डिस्टन्स दिलेला आहे. आता 12 म्हणजे 10च्या पुढची सेकंड लाईन, तिथे मी सेकंड माझा थर्ड पॉईंट जो आहे तो प्लॉट केला. 15 सेकंड टाईम जो आहे त्यावेळेस डिस्टन्स दिलेला आहे ते 20 मीटर. सो 20 मीटर आपल्या इथं पॉईंट दाखवलाच आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सगळे पॉईंट्स जे आहेत ते ग्राफवरती प्लॉट करून घ्यायचे युजिंग द टेबल. आता हे जेव्हा पॉईंट्स तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल की इथे स्ट्रेट लाईन दिसणार नाही आहे. इन केस ऑफ नॉन युनिफॉर्म मोशन वी गेट अ कर्व्ड लाईन. स्ट्रेट लाईन दिसणार नाही. मग आता इथे आपण स्केलचा यूज न करता नुसत्या हातानं हे पॉईंट्स 0 पासून जो लास्ट पॉईंट आहे दॅट इज 35 सेकंडपर्यंतचा ते पॉईंट्स तुम्ही हातानं जोडायचे एकमेकांना. स्केलचा यूज इथं करताच येणार नाही आपल्याला, इजंट इट. आणि मग हे पॉईंट जोडल्यानंतर आपल्याला हा ग्राफ पूर्ण होईल विच शोज द ग्राफ बिटवीन नॉन युनिफॉर्म मोशन विच इज हॅव्हिंग इक्वल टाईम अँड अनइक्वल डिस्टन्सेस. आता ह्या प्रश्नाचं उत्तर शोधा बरं की डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी आहे का डिस्टन्स आणि टाईममध्ये? नाही, कारण जसं जसं टाईम इक्वल वाढतोय डिस्टन्स मात्र अनइक्वल वाढतोय. डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी कधी असते? वेन वी गेट अ स्ट्रेट लाईन दॅट टाईम डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी इज देअर. म्हणजेच युनिफॉर्म मोशनसाठी डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी दिसेल, वेअर ॲज नॉन युनिफॉर्म मोशनसाठी डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी तुम्हाला दिसणार नाही. आलं लक्षात? सो दिस ग्राफ डज नॉट शो डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी between distance and time. So this is graph which shows
नॉन युनिफॉर्म मोशन. कशा पद्धतीने ग्राफ आपण ड्रॉ केले लक्षात आले. आता तुम्ही हे दोन्ही देखील ग्राफ्स ड्रॉ करणार आहात. प्रॅक्टिस करा. ओके. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला जे बघायचे आहेत ते आहेत व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी अँड व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. हे ग्राफ ह्या दोन ग्राफपेक्षा टोटली वेगळे असणार आहेत. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. तोपर्यंत गुड बाय.